भारत माता की, भारत माता की। आपला परिवार मानून या ठिकाणी गणपत शेठ गायकवाडांनी काम केलं। या कल्याणपूर्वचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे गणपत शेठ यांच्या माध्यमातून झालं। सातत्याने संघर्ष करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, चेहरा बदलला पाहिजे, याकरता काम करणारे गणपत शेठ गायकवाड आज याच मतदारसंघामध्ये आपण सुलभाताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, मला हा विश्वास आहे गणपत शेठचं जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील, हा मला या ठिकाणी विश्वास आहे। या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या माध्यमातून शास्त्रीकराचा प्रश्न असेल, या ठिकाणी 100 फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल, श्रीमलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय असेल, नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा विषय असेल, बैठ्या चाळीमध्ये SRAचे क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल, करता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत। महाराष्ट्रामध्ये फिनटेकचं कॅपिटल तयार होत आहे। आमचा नवी मुंबईचा भाग आता देशाचा डेटा सेंटर कॅपिटल झाला आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला आहे। नवीन टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 झालेला आहे। इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे। दोघांपैकी एकालाच आम्ही शिकवू शकतो, तुझ्या भावाला आम्ही शिकवू, तुझं तर लग्नच करायचं आहे, तू घरी बैस। अतिशय हुशार असलेल्या आमच्या मुलीला आईबाप पैशाअभावी शिकवू शकत नव्हते। आता आम्ही त्या आईबापांना सांगितलंय, तुमच्या मुलीला शिकवण्याकरता तुमच्याकडे पैसे नसतील, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, मुलीचं शिक्षण ते करतील। 2 लाख 4 लाख 5 लाख किती फी असली तरी आपलं महायुतीचं सरकार ही फी भरते आहे आणि मुलींना शिकवण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय। एवढंच नाही, आम्ही योजना आणली, आमच्या महिलांना ST मध्ये 50% तिकिटात प्रवास करण्याची योजना आणली। मी तुम्हाला गंमत सांगतो, योजना आणली, ST महामंडळाचे लोक धावत आले मुख्यमंत्र्यांकडे, माझ्याकडे, म्हणाले साहेब ही योजना बंद करा। म्हटलं का बंद करायची? म्हणाले ही योजना जर तुम्ही सुरू ठेवली, आधीच तोट्यात असलेली आमची ST बंद पडेल। आम्ही सांगितलं योजना चालेल, तुम्हाला लागलं तर आम्ही पैसे देऊ। 1 महिन्यापूर्वी पुन्हा तेच लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका। अरे म्हटलं अजब लोक आहे, कधी म्हणता योजना सुरू करू नका, कधी म्हणता योजना बंद करू नका। ते म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी STत प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली आमची ST फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता तुम्ही ही योजना बंद करू नका। मग मी देखील थोडी माहिती काढली तर माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आजकाल आमच्या भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी बसा, कुठे जायचं असेल तर STने मीच जाते, मला अर्धच तिकीट लागतं, तुम्हाला तिकीटही दुप्पट लागतं आणि तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा ठर्रा काय काय करता आणि सगळे पैसे बर्बाद करता। मी गेली तर पैसे वाचवून परत येते। त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीच आता या ठिकाणी फिरायला लागलेल्या आहेत। आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली। बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिना आपण त्या ठिकाणी देणं सुरू केलं। योजना आणली, हे उबाठाचे लोक आमची गंमत उडवायचे, काँग्रेसचे लोक आमची मजाक उडवायचे, हे आम्हाला म्हणायचे अरे योजना फसवी आहे, ही तर होऊच शकत नाही, हा तर जुमला आहे, हे तर खोटंच सांगतात, कोणाच्या खात्यात पैसाच जाणार नाही, हे तर होणारच नाही। अरे त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले।
पण बहिणींनो, लक्षात ठेवा, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, मार्केटमध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय. हे उबाठावाले, काँग्रेसवाले, शरद पवारांच्या पक्षाचे तुमचे सावत्र भाऊ, यांना पाहावलं नाही. आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे चालले, हे लोक हायकोर्टमध्ये गेले. यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या माध्यमातून हायकोर्टात गेले आणि म्हणाले, या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मोफत शिक्षणाची योजना, या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे. या योजना बंद करा अशी मागणी या सावत्र भावांनी न्यायालयामध्ये केली. पण तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही न्यायालयात बाजू मांडली आणि न्यायालयाने सांगितलं, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद करायची कुठली आवश्यकता नाही. तर तुमची योजना बंद करण्याकरता हात वर करतील. त्यामुळे लाडक्या बहिणींकरता लाडकी बहीण निवडून पाठवा, हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची औद्योगिक प्रगती आपण सुरू केली, हे सकाळपासून रात्रीपर्यंत एकच घोषा लावतात, उद्योग गुजरातला गेले, उद्योग गुजरातला गेले. अरे उघडा डोळे आणि बघा नीट. या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. उद्धवजीचं सरकार आलं, पहिल्या वर्षी कर्नाटक पहिल्या नंबरवर गेला, दुसऱ्या वर्षी गुजरात पहिल्या नंबरवर गेला. पण आपलं सरकार पुन्हा आलं. मी लगेच सांगितलं, आता बघा आमचं सरकार आलंय, आम्ही काय करतो, पहिल्याच वर्षी आपण पहिल्या क्रमांकावर आलो. काम हे सरकारच्या माध्यमातून होत होतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. आता इलेक्शन कमिशन कुठेही आम्ही गेलो, आमच्या बॅगा तपासतात. त्या ठिकाणी आमच्या सोबतच्यांच्या बॅगा तपासतात. आता बॅगा तपासल्या तर काय वाईट झालं, या ठिकाणी त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय. पण 2 दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली, माझी बॅग. अरे होतं काय घबाड, एवढं काय घाबरताय. बॅग तपासली तर काय फरक पडला. अरे माझी बॅग तपासली ना, नांदेडच्या एअरपोर्टवर तपासली, कोल्हापूरच्या एअरपोर्टवर तपासली. आम्ही नाही त्याचा इश्यू तयार केला, आम्ही नाही त्या ठिकाणी रडारड केली, बॅग तपासतात, बॅग तपासतात. बंधू भगिनींनो, आता यांच्या जवळचे सगळे विषय संपलेले आहेत. आता रडारड करण्याची वेळ आलेली आहे. आता रडारड करून या ठिकाणी मतं मागण्याचं काम हे करताय. खरं म्हणजे आपण पाहू शकता, आपल्या सरकारने मुंबई असेल, MMR रिजन असेल, या रिजनचा चेहरा बदलवला. मागच्या काळात 2014 ते 19 आपल्याला सरकार चालवायची संधी मिळाली. या MMR रिजनमध्ये 350 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार करण्याचं काम आपण सुरू केलं. आज आपण पाहू शकतो, मग अटल सेतू असेल, कोस्टल रोड मुंबईचा असेल, या ठिकाणी आपला विरार अलिबाग कॉरिडॉर असेल, या सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या आवागमनाकरता व्यवस्था तयार करण्याचं काम आपण केलं. जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं ते आपण सगळे पाहू शकतो. त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, हे काम आपण करून दाखवलं. आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांना चांगल्या नामांकित शाळांमध्ये शिकता यावं याकरता योजना आणली. 50,000 विद्यार्थी आज चांगल्या नामांकित शाळांमध्ये शिकतात, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. आमच्या भटक्या विमुक्तांकरता घरांची योजना आपण आणली. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.